हताशाच्या आणि आत्मग्लानीच्या गर्दीत अडकण्याऐवजी आपल्या चुकांचे प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करा आणि स्वतःला सुधारण्याची संधी द्या. जेव्हा तुम्ही अंतर्मनातून शुद्ध होता तेव्हा तुमचा विवेक इतका जागृत होतो की जगातील कुठलीही वाईट प्रवृत्ती किंवा मोहाचा क्षण तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया स्वागत करते तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना. सकाळ सकाळची वेळ आहे आणि आजचा वार आहे रविवार. तर सोमवारी मी कुठलंच शूट घेतलं नव्हतं आणि व्हिडिओसुद्धा अपलोड केला नव्हता, कारण माझ्या दातांची ट्रीटमेंट चालू आहे. त्यामुळं मग कधी कधी असं होतं ना की आपली तब्येत बरी नसली की कुठलंच काम आपल्याला करावंसं वाटत नाही, अगदी ते आवडीचं असलं तरीसुद्धा. तर इथं आज रविवार आहे आणि श्रावणातला रविवार स्पेशल. तर आता श्रावण नसतो तर त्यावेळेस रविवारी तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी नॉनव्हेज होतं, पण आता करायचं काय. मग आज मस्तपैकी काळा घेवडा आणला होता. काही ठिकाणी याला श्रावणी घेवडासुद्धा म्हटलं जातं. तर त्याचीच आज मी आमटी करणार आहे आणि झटपट अगदी 20 ते 25 मिनटामध्ये होणारा संपूर्ण स्वयंपाक आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याचबरोबर आजूबाजूला आपल्या समाजामध्ये काय चाललेलं आहे आणि त्या घडणाऱ्या घटनेतून आपण काय शिकलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, हे पण आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तुमच्याशी बोलणार आहे थोडक्यात. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आता मी सुरुवातीला एक सुविचार तुम्हाला सांगितलेला आहे. तर तो तुकोबारायांचे 51 प्रेरणादायी जीवनसूत्र भाग 3 या पुस्तकातून मी हा सुविचार वाचलेला आहे. असेच छान छान सुविचार मी रोज तुमच्याबरोबर ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करत असते आणि अधूनमधून मी ते पुस्तक वाचत असते. तर आता सध्या काय चाललेली म्हणजे आत्ता सध्या घडलेली घटना, म्हणजे बरेच दिवस झाले त्याला. तर संभाजीनगरमध्ये घडलेली घटना आहे खवल्या डोंगरावरची. तर प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाने व्हिडिओसुद्धा बघितले असतील, न्यूजमध्ये सुद्धा तुम्ही बघितलेली असणार आहे की ही काय घडलेली घटना आहे. तर आयफोनसाठी घडलेलं आहे हे सगळं, हे एक अफवा होती. ही खरं घटना घडलेली आहे आईवडिलांच्या भांडणातून, आणि आईवडिलांच्या भांडणाचा किती मोठा परिणाम हा मुलांवर होत असतो आपल्याला ह्या घटनेतून बघायला मिळालेला आहे. म्हणजे मुलं कुठल्या लेवलनं विचार करतील किंवा काय आताच्या समाजामध्ये, आताच्या पिढीमध्ये मुलांना वाढवताना खूप आईबापांची कसरत होते बरं का. तर सध्या की नाही आता आपण स्वतःवर कसं प्रेम करावं किंवा नैराश्य, डिप्रेशन ह्यातून कसं बाहेर पडावं. मग डिप्रेशन हे प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्तीला वेगवेगळ्या टाईपनं होत असतं. म्हणजे पोस्टमार्टम डिप्रेशन एक वेगळं असतं, त्याबद्दल पण मला खूप बोलायचं आहे. कारण काही गोष्टी आपण अनुभवतो तेव्हाच आपल्याला त्या आपल्या शब्दातून मांडता येतात किंवा सांगता येत की नक्की काय आहे, किंवा जो भोगतो, ज्याच्यावर वेळ येते त्यावेळेस काय होतं किंवा काय वाटतं आपण त्या सिच्युएशनमधून जात असतो तेव्हा. तर त्या सगळ्या गोष्टी मला खरं तर मांडायच्या आहे. प्रत्येक आयुष्याचे टप्पे असे असतात, बालपण, तरुणपण, त्यानंतर म्हातारपण. ह्या सगळ्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपण वेगवेगळी सुखदुःख उपभोगत असतो. तर जास्त करून सुखाच्या गोष्टी तर आपल्या काही लक्षात राहत नाही, पण जेव्हा दुःख आपल्या वाटायला येतं त्यातल्या काही गोष्टी आपल्या लक्षात राहतात. काही काही गोष्टी इतक्या लागतात आपल्या मनाला की आपण डिप्रेशनमध्ये जातो. डिप्रेशनमध्ये जाऊन मग एकच मार्ग असतो की स्वतःला संपवणं. तर असं करायचं नाही. जो व्यक्ती जगामध्ये स्वतःवर खूप जास्त प्रेम करतो, स्वतःच्या आयुष्यावर खूप जास्त प्रेम करतो तो व्यक्ती मुळात डिप्रेशनमध्ये कधी जातच नाही. आणि कधीच कोणीही कुठल्याच गोष्टीचा इतका ताण घेऊ नये की डिप्रेशन येईल किंवा आत्महत्याकडे पर्यंत आपण जाऊ. आपलं आयुष्य हे देवाने आपल्याला दिलेलं आहे, ते पुन्हा मिळणार आहे की नाही आपल्याला हे माहीत नसतं. आपण म्हणतो 7 जन्म, पण त्या 7 जन्मात आपल्याला कळणार आहे की मागच्या जन्म आपण माणसाचा घेतला होता आणि आपण एवढं भरभरून जगलो होतो किंवा हे सुख उपभोगलं आहे, हे आपल्याला कळत नसतं. त्याच्यामुळं हा जो जन्म दिला आहे देवाचा, आपण तो भरभरून जगायचा आहे. आता मी तुम्हाला दाखवलं काळ्या घेवड्याची आमटी मी करत होते आणि 70 ते 80% घेवडा उकळून घेतलेला आहे. त्यानंतर मी तुम्हाला लोणी दाखवलं, भरपूर साठलं होतं. तर मला तूप कडवायचं आहे. एका ताईंची कमेंट होती की तुम्ही तूप कसं कडवता ब्लाइंडरने, ते सुद्धा दाखवा. ब्लाइंडर क्लीन कसं करायचं नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्कीच दाखवेन. तर आता की नाही लसूण सोलायला घेतलेला आहे. गावाकडे कसं लगेच
माझ्याकडं 4 बर्नरची शेगडी असल्यामुळे एका बाजूला मी दूध तापत ठेवलेलं आहे, दुसऱ्या बाजूला मी भात शिजत घातलेला आहे, तिसऱ्या बाजूला मी घेवडं उकळत ठेवलेले आहे. तर काळा घेवडा, त्याला श्रावणी घेवडा काही ठिकाणी म्हणतात. तर तो ना असा छान उकळवून घ्यायचा आहे, म्हणजे खळखळ एक 60 ते 70% आपल्याला तो शिजवायचा आहे, म्हणजे त्याचं काळं पाणी निघून जातं. आणि आता ते उकळतोय, भात शिजतोय, तोपर्यंत म्हटलं चला आपण इकडे लसूण सोलून घेऊया. भाकरीसाठी मी पीठसुद्धा काढून घेतलेलं आहे, मोजून पीठ काढून घेतलेलं आहे. आता ना मी भाकरी कशी थापते किंवा ह्या घेवड्याला मी कशी एकदम साध्या सिंपल गावरान पद्धतीनं आम्ही कशी सातारची माणसं फोडणी देतो. आणि काळ्या घेवड्याची आमटी ही एकदम म्हणजे सातारमध्ये सगळ्यांची फेवरेट आहे बरं का. डाळ पण म्हणजे ह्याचीच डाळ होते, हाच घेवडा वाळवला जातो, भाजला जातो, भरडला जातो जात्यावर आणि मग त्याची वर्षभरासाठीची घेवड्याची डाळ तयार होते. आणि ती पण सेम अशाच पद्धतीनं फोडणी दिली जाते, कुकरमध्ये शिजवली जाते फक्त घेवड्याची डाळ. आणि हा ओला घेवडा आहे ना, हा अशा पद्धतीनं शिजवला जातो, म्हणजे 70 ते 80% आपण उकळून घ्यायचं, त्यातलं काळं पाणी काढून घ्यायचं आणि मग आपल्याला फोडणी द्यायची असते. अशा पद्धतीनं हा आजचा स्वयंपाक आहे, एकदम असा गावरान पद्धतीचा साधा सिंपल. तर पलीकडच्या बाजूला ना मी थोडंसं पाणी तापत ठेवलेलं आहे. आता झालं आहे असं की रविवार म्हटलं की दळणं पण असतात, इतर सगळी कामं असतात. दर आठवड्याला लोणी हलवायचं असतं, दर आठवड्याला दळणं करायची असतात, दर आठवड्याला घरातली पायपुसणे धुवायचे असतात, अजून बरीचशी कामं, मी तुम्हाला किती सांगू, खूप सारी कामं असतात एकाच आठवड्यामध्ये. आणि रविवार असा असतो की चला बाबा आज सुट्टी आहे, आज मुलांचे डबे नाही, निवांत आपण आराम करू शकतो. तर तसं काही होत नाही, ही ठरलेली कामं असतात, त्यासाठी थोडं लवकर उठावंच लागतं, पण कधीतरी उशीर होतो. आज मी तुम्हाला तुळस दाखवते माझ्या अंगणातली. एवढ्या सगळ्या मंजिरी मी तुळशीच्या आहे ना अशा पसरवून ठेवल्या होत्या आणि इतकी छान छान रोपं, तुळशी पूर्ण तुळस गच्च भरलेली आहे आणि इतकी छान बहरलेली आहे ना. इकडं वाघाची धडपड चालू झालेली आहे, कॅमेरा दिसला की तो पण शेपटी हलवायला सुरुवात करतो, वर उचलून म्हणजे बघतो, पाय उचलून बघतो, असं आहे. तर इकडे बघा गार्डनमध्ये ना मी कढीपत्ता घेण्यासाठी आलेले आहे. गावाकडे कसं असं फ्रीजमध्ये नसतो कढीपत्ता, कोथिंबीर. जर आपल्याकडं तुमच्याकडं म्हणजे अशी शेतात रानात घराच्या बाजूला थोडीशी जागा आहे लावलेली असेल ना, तर मी काय करते, कधीच मी असं तोडून फ्रीजमध्ये ठेवत नाही. ताजा ताजा तोडलेला कढीपत्ता डायरेक्ट कालवणातच घालायचा, असं आहे. तर आता इथं आले कढीपत्ता घेऊन, छान छान फुलंसुद्धा बघितली, मूड एकदम फ्रेश झाला. कृष्णकमळ होतं, वेलवेटची फुलं होती. तर इथं असा मस्तपैकी धुवून कढीपत्ता घातलेला आहे फोडणीला. तेल 2 चमचे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता घातल्यानंतर जिरं घालायचं आहे. जिरं थोडंसं फुललं की लगेचच बारीक चेचलेलं लसूण आपल्याला घालायचं आहे. मग अशीच मी लसूण चेचून घेतला होता आणि मग छान लसूण भाजून घ्यायचा तेलामध्ये. आता ही सगळी फोडणी ना बारीक गॅसवर, मंद गॅसवरच द्यायची आपल्याला. थोडीशी हळद घातलेली आहे. आता घेवडा छान शिजवला होता, म्हणजे 70 ते 80% तो आता येळून घेतला आहे, त्यातलं काळं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि आता आपला कांदा लसूण मसाला घातलेला आहे. लसूण छान भाजल्यानंतर कांदा लसूण मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर नक्कीच तुम्ही करू शकताय. आपला कांदा लसूण मसाला एकदम म्हणजे कुठलेच जास्त जगभरातले मसाले घालायची गरज नाही, फक्त आपला कांदा लसूण मसाला घातला ना काम होतं. भाजी एकदम टेस्टी होती, कलरसुद्धा छान येतो. इकडे भात शिजत आलेला आहे, मी तुम्हाला अगदी जवळनं दाखवलं. इतका छान पातेल्यामध्ये भात शिजतो ना, काही काही जणं कुकरमध्ये करतात, पण आम्ही पहिल्यापासून पातेल्यातच करतो. आता हे काळे घेवडे ना म्हणजे पाण्यात म्हणजे काळं पाणी ओतून दिलं आणि फक्त घेवडे घेतलेत. आता हे घेवडे ना छान भाजून घ्यायचे आपल्याला. टोमॅटोची प्युरी घालून मी छान मसाला भाजून घेतला होता, लसणाची फोडणी. आणि मग त्यानंतर थोडंसं ना ज्वारीचं पीठ त्यामध्ये घातलेलं आहे दाटसरपणा येण्यासाठी आमटीला. आणि ते ना ह्याच प्रोसेसमध्ये घालायचं, म्हणजे नंतर घालायचं नाही, नाही तर कच्चं लागतं मग पीठ. तेलामध्ये घेवडे भाजतो ना त्याच प्रोसेसमध्ये आपण ते पीठ घालायचं आहे आणि घेवड्यांबरोबर मग ते पीठ छान भाजलं जातं आणि एकदम टेस्टी लागते आमटी. तर थोडं गरम पाणी करून आता घेवडे छान परतून घेतले होते मसाल्यामध्ये, गरम पाणी केलं आणि कालवण म्हणजे ओतून दिलं आहे घेवड्यांमध्ये. आपली तयार झालेली आहे मस्त अशी सातारी काळ्या घेवड्याची आमटी. आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट घातला की थोडीशी दाटसर होते, पण चवीला एक नंबर लागते बरं का. मऊ मऊ अशी मऊ शिजवायचा घेवडा आणि ते असं चुरायचा आमटीमध्ये आणि त्याच्याबरोबर भाकरी खायची, एकदम एक नंबरच लागतो. आता या साईडला मी ही आमटी शिजायला अनेक ठेवून देते, ती 100% असा छान मऊसूद घेवडा शिजवून घ्यायचा आहे. तर आता ही आमटी की नाही आटणार पण आहे. घेवड्यामध्ये तिखट मीठ असं मुरल छान आणि घेवडा छान 30% जो राहिलेला आहे, म्हणजे 10 ते 10 मिनटं आपल्याला बारीक गॅसवर ही आमटी शिजू द्यायची आहे. आता इकडे मी ना भाकरीची तयारी करून घेतलेली आहे. मागचा एक व्हिडिओ आहे ना त्याला खूप छान प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे.
तर मी त्या व्हिडिओमध्ये नाही का सांगितलं की आपला मूड कसा फ्रेश राहील, आनंदी राहील. तर त्याबद्दल तर तो व्हिडिओ खूप छान लोकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे. तर त्या व्हिडिओमध्ये एका त्यांची कमेंट होती की तुम्ही किचन कट्ट्यावर अशी चपाती लाटत जाऊ नका, पाली झुरळ वगैरे फिरतं. तर खरं सांगू का, मी दिवसातून कितीतरी वेळा किचन कट्टा स्वच्छ धुवून घेत असणार आहे. म्हणजे भाजी, कालवण, भाकरी झालं की नाही लगेच मी कट्टा धुवून टाकते, ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत. बरं असो, पण तरी पण मी त्या गोष्टीमध्ये बदल करणार आहे आणि काहीतरी म्हणजे मोठा पोळपाट किंवा असं काहीतरी मी घेणार आहे. आता नाही मी किचन कट्ट्यावर चपाती कधी लाटणार नाही. तर लाटू नका म्हणून मला ताईंनी सांगितलं होतं. ठीक आहे. तर इथं बघा, आता मी परातीत भाकरी थापायला घेतलेली आहे. तर इथं परातीत आहे ना छान पीठ मळून घ्यायचं. आता पीठ आहे की नाही आमचं जुनं झालं होतं ज्वारीचं. आता ज्वारीचं पीठ आहे ना असं म्हणजे भाकरी थापताना जर फाटत असेल ना भाकरी, तर थोडंसं गरम पाणी त्यामध्ये मिक्स करायचं आहे. पीठ छान मऊसूत मळून घ्यायचं आहे आणि मग मस्त ती भाकरी अशी छान गोल 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 थापायची आणि मग आपल्याला उचलून तव्यामध्ये घालायचे आहे. आता ज्वारीचं पीठ तुम्ही जर दळत असाल ना, तर त्यामध्ये थोडेसे ना आपल्याला उडदाची डाळ मिक्स करायची आहे, जेणेकरून आपली घेवड्याची आपलं जे ज्वारीचं पीठ आहे ना, तर ते व्यवस्थित राहतं, म्हणजे शेवटपर्यंत टिकून राहतो त्याचा चिकटपणा. म्हणूनच ज्वारीचं दळण देताना आहे ना थोडीशी आपल्याला उडदाची डाळ त्यामध्ये मिक्स करायची आहे. तुम्ही 1 महिनाभर जरी ते पीठ तसंच ठेवलं ना, तरीसुद्धा त्या पिठाचा चिकटपणा कमी होणार नाही आणि भाकरी थापताना अजिबात मोडणार नाही. यावेळेस मी विसरलेच डाळ घालायची त्याच्यामध्ये आणि पीठ इतकं म्हणजे असं आमच्या भाषेमध्ये म्हणतो इरलंय पीठ, म्हणजे नाही का त्याचे तुकडे व्हायला लागले ना की आम्ही म्हणतो पीठ इरलंय, म्हणजे ते खाण्यालायक नाही. पण कधी असं होत नाही बरं का, पीठ काही खराब होत नाही. मग 1 महिना होऊ दे, 1.5 महिना होऊ दे, पण 1 महिन्याच्या पुढे पीठ खायचंच नसतं. म्हणजे दळणं दळून ठेवायचेच नसतात. मी दर आठवड्याला फ्रेश दळणं दळते, ज्वारीचं पण आणि गव्हाचं पण. आता गव्हाचं कसं किती दिवस टिकतं, कारण ते मुळात चिकट असतं, पण भाकरीचं नाही टिकत. त्याच्यामुळं मग त्याच्यामध्ये उडदाची डाळ घालायची असते. तर आता यावेळेस विसरले मी, म्हणून मग गरम पाण्याचा वापर करून पीठ मळून घेतलं आणि मस्त अशी भाकरी थापून घेतलेली आहे. तर इथं मी तुमच्याबरोबर पहिल्यांदाच व्लॉगमध्ये शेअर करते की भाकरी आम्ही कशा पद्धतीनं थापतो किंवा कशी पीठ कसं मळलं जातं. आता इकडे ना वरची भाकरी भाजून होईपर्यंत, म्हणजे पचते भाकरी तोपर्यंत आपण काय करायचं, इकडं खालची भाकरी थापून घ्यायची. असं ना गॅस पण वाचतो. आता इकडं बघा भाकरी छान भाजल्या गेली आणि अशी छान टमटमीत फुगलेली आहे, म्हणजे खालून पण भाजलेली आहे आणि वरून पण छान भाजल्या गेलेली आहे. आता काही जण आहे ना गॅसवर भाजतात. आता चुलीवर ना निखाऱ्यावर भाजलेली भाकरीची चवच वेगळी असते. पण जेव्हा आपण गॅसवर बर्नरवर डायरेक्ट भाकरी ठेवतो आणि भाजतो ना, तर ती म्हणतात शरीरासाठी चांगली नसते. त्याच्यामुळं मी तव्यातच आधी भाकरी भाजायची, पण मला दोन्ही पद्धतीनं भाकरी भाजता येते, म्हणून मी तुम्हाला गॅसवर सुद्धा आज भाकरी भाजून दाखवणार आहे. तर इथे ना आता पाणी लावून घ्यायचं असं. आता पातेल्यामध्ये गरम पाणी आहे ना, त्याच्यामुळं मी गार पाणी वेगळं तांब्यामध्ये घेतलं होतं आणि आता पाणी सगळं छान पसरवून घ्यायचं, लावायचं आणि हे पाणी सुकल्याशिवाय भाकरी आपली अजिबात पलटायची नाही आहे. ती छान भाकरी पचू द्यायची आहे. थोडंसं पाणी सुकलं की लगेच मग भाकरी आपल्याला पलटवून घ्यायची आहे. मग असं केल्याने भाकरी आपली छान खरपूस होते. आता बघा घेवडा छान शिजलेला आहे, तरी अजून थोडंसं मी त्याला शिजू देणार आहे. तवंग तुम्ही बघू शकताय इतका मस्त आलेला आहे आणि एकदम भन्नाट टेस्ट लागते बरं का. मी जो कांदा लसूण मसाला तयार करते ना घरी, बऱ्याच जणांनी आपल्याकडनं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, पण मला वेळोवेळी त्याचे व्हिडिओ टाकणं जमत नाही, अपलोड करणं जमत नाही, म्हणून मी ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असते की आपल्याकडं कांदा लसूण मसाला मिळतो आहे. तुम्ही ऑर्डर करू शकताय. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही व्हॉट्सअप मेसेज त्यावर करू शकताय. तर इथं बघा आता मी पुन्हा पीठ मळून घेतलेलं आहे. तोवर वरची भाकरी छान पचते भाजते, तोपर्यंत आपण इकडं तिसरी भाकरी थापून घेणार आहोत. बस 2-3 भाकरी टाकल्या ना की दुपारचं जेवण आमचं सगळ्यांचं फॅमिलीमध्ये फक्त 3च भाकरी लागतात, कारण भाकरी आमच्या खूप मोठ्या मोठ्या आणि तवा भरून असतात. अशीच माझी पुरणपोळीसुद्धा असते आणि अशीच माझी चपातीसुद्धा असते. त्याच्यामुळं मला पोळपाटवर चपाती लाटता येत नाही, त्यामुळंच मी कट्ट्यावर चपाती लाटते, पुरणपोळीसुद्धा कट्ट्यावरच लाटते.
तर इकडे बघा आता मस्त अशी टमटमीत भाकरी फुगलेली आहे आणि गॅसवर आपण भाकरी भाजलेली आहे. तर अशा पद्धतीनं फिरवून फिरवून गॅसवर भाकरी भाजावी लागते आणि मस्त अशी आपली भाकरी तयार झालेली आहे. आता सगळं झालं, भाकरी झाली, भात झाला, भाजी झाली आणि सासूबाई म्हणल्या तोंडी लावायसाठी ना मी काहीतरी करते. तर मस्तपैकी त्यांनी कवळ्या कवळ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि आता भाकरी भाजून झाली, तवा गरम होता तर त्याच तव्यावर ना त्यांनी मिरच्या अशा छान भाजून घेतलेल्या आहे. अगदीच कवळ्या मिरच्या आहे, खूप कमी तिखट आहेत बरं का या. तुम्हाला दिसताना असं वाटत असेल पण अजिबात तिखट नव्हत्या. छान भाजून घेतलेल्या आहे, खलबत्त्यामध्ये घातलेल्या आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये साखर घालायची आहे आणि लिंबूसुद्धा पिळायचं आहे. आता साखर, मीठ, लिंबू घालायचं आणि छान ही मिरची ना खलबत्त्यामध्ये चेचून घ्यायची आहे. इतका भारी टेस्ट येते ना या खरड्याची आणि झटपट होणारा हा खरडा आहे, मिरची खरडा. इतकी टेस्ट नुसती तुम्ही भाकरीबरोबर जरी खाल्ली ना तरी खूप छान टेस्ट लागते. आता छान ओबड-धोबड त्याला टेचून घ्यायचा. टेचल्यानंतर आपल्याला पुन्हा तव्यावर ना थोडंसं मीठ घालायचं आहे, तेल घालायचं आहे आणि तेल घालून आपल्याला हा खरडा की नाही छान परतून घ्यायचा आहे. सुरुवातीला तर आपण मीठ घातलं होतं, साखर, लिंबू हे सगळं घातलेलं आहे. तेल घालायचं. तेल तुम्ही भरपूर घातलं तरी चालेल आणि छान हा खरडा परतून घ्यायचा आहे. इतका भारी लागतो ना टेस्टला, खरंच खूप छान लागतो. अगदी कमी तिखट, आंबट, तिखट, गोड असा लागतो हा खरडा. आता दुपारची वेळ झाली होती जेवणाची, सगळे एकत्र जेवायला बसले होते. तर अशा पद्धतीनं पितळी म्हणतात आमच्या आता ह्या भांड्याला, ताटाला. तर ही पितळी असायची पहिले, आता स्टीलच्या निघालेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये ना खाली वटकावून लावायचं, वटकावून म्हणतात, काही तुमच्या भागात काय म्हणतात सांगा. आणि मस्तपैकी एका बाजूला आमटी घ्यायची, घेवड्याची भाकरी घ्यायची, भात घ्यायचा आहे, खरडा घ्यायचा आहे आणि पोटभर असं जेवण झालं. दुपारच्या वेळेला आज रविवार असल्यामुळं ना मी दळण काढत होते इथे ज्वारीचं आणि बाबांना आहे ना आता गिरणीवरून ज्वारीचं पीठ दळून आणतील. आमची धान्याची टिपं इतकं नाही, दरवर्षी अशी मी गॅलरीमध्ये वरती जिन्यामध्ये भरून ठेवते. गव्हाचं, ज्वारीचं सगळं हे टिपामध्ये भरून ठेवते. तर असं आता इकडे बघा हा ब्लाऊज मी कंप्लीट केलेला आहे आज. तर हा असा प्युअर म्हणजे प्युअर हँडलूम साडीवरचा हा ब्लाऊज आहे, जी की मी घेतलेली आहे. अजून मी तुमच्याबरोबर साडी नाही शेअर केलेली, पण ब्लाऊज म्हटलं कसा स्टिच केलेला आहे तर ते शेअर करावं. आता बघा खूप ट्रेंडिंगला आहे हा फ्रंट नेक. तर वेगळंच काहीतरी पॅटर्न म्हणतात ते, मला काही नाव काय माहिती नाही, पण असा त्रिकोणीमध्ये फ्रंट नेक काढलेला आहे. बॅक नेक फुल म्हणजे हे घेतलेलं आहे, बोट नेक घेतलेला आहे आणि स्लीव्ज तुम्ही बघत असाल तर 10.5-11 इंचाच्या स्लीव्ज मी इथं घेतलेल्या आहेत. असा काहीसा हा ब्लाऊज रेडी झाला होता. चला तर मग आता दुसरा ब्लाऊज मी कटिंगला घेतलेला आहे, संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर असं असतं दिवसभराचं रुटीन आणि आजचा स्वयंपाक मी तुमच्याबरोबर शेअर केला. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता या व्हिडिओचा मी इथंच शेवट करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. चला बाय.